तूळ राशी 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। तूळ राशी जुलैच्या शेवटच्या दिवसापासून आणि ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर राक्षसांचा गुरु शुक्र आणि देवांचा गुरु मिथुन राशीत राहील। याशिवाय मिथुन राशीत गजलक्ष्मी योग, कर्क राशीत बुद्धादित्य योग तयार होत आहे। अशा परिस्थितीत येणारा नवीन आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी कसा असेल चला जाणून घेऊयात। तूळ राशी तुमच्यासाठी संतुलन शोधण्याचा दिवस आहे। तुम्हाला काम आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखावे लागेल। कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील आणि तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संतुलित राहील। प्रवासाची शक्यता आहे, विशेषतः कामाशी संबंधित। तूळ राशीसाठी जुलैचा शेवटचा आठवडा प्रेम आणि कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने अनुकूल राहील। तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। तुमच्या घरात काही शुभकार्य आयोजित केले जाऊ शकते। तुम्ही तुमच्या जोडीदाराशी सुसंवादात राहाल। आठवड्याची सुरुवात प्रेम जीवनाच्या दृष्टीने विशेषतः अनुकूल असेल। तुम्ही तुमच्या घराच्या व्यवस्थेकडे आणि सजावटीकडे देखील लक्ष द्याल। तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे। या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अनुकूल परिस्थिती मिळेल। कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही सहकार्य आणि पाठिंबा मिळेल। अधिकारी तुमच्या मेहनतीची आणि प्रयत्नांची प्रशंसा करतील। आर्थिक परिस्थिती मजबूत राहील। व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल आणि तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील। आठवड्याच्या पहिल्या 6 माहीत व्यवसायाशी संबंधित किरकोळ अडथळे येतील, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने ते दूर करण्यात यशस्वी व्हाल। जर तुम्ही काही काळापासून उपजीविकेचा शोध घेत असाल तर या आठवड्याच्या अखेरीस तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। एखाद्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने इच्छित रोजगार मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही बराच काळ नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्या दिशेने प्रगती होईल। या संबंधीची पैशाची समस्या दूर होईल। नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे। कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रगतीने तुम्ही आनंदी व्हाल। तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असेल आणि प्रेमसंबंध गोड राहतील। तूळ राशी आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा चंद्र तुमच्या राशीत असतो तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या ध्येयांशी आणि स्वप्नांशी जोडण्यासाठी अधिक दृढ निश्चयी बनवते। शनीच्या विरोधामुळे तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तुम्हाला अधिक समजूतदारपणा दाखवावा लागेल। तुम्हाला अजूनही तुमच्या सीमांचे रक्षण करावे लागेल, ज्यामुळे गोष्टी आव्हानात्मक होऊ शकतात। तरीही तुम्हाला प्लुटोकडून पाठिंबा मिळत आहे, ज्यामुळे तुमचे धैर्य, आवाज आणि शक्ती प्रकाशात येत आहेत। तुमचा स्वामी शुक्र 30 तारखेला तुमच्या कुंडलीत सर्वोच्च स्थानावर प्रवेश करतो आणि त्याच राशीत गुरु ग्रहाला सामील करतो। पुढील काही आठवड्यांमध्ये हे परिणामकारक ठरेल, कारण तुमच्या नातेसंबंधांची गतिशीलता कशी विकसित होत आहे हे तुम्हाला दिसून येईल। विशेषतः कामाच्या क्षेत्रात जर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असाल तर तुम्ही इतरांशी कसे बोलता याकडे लक्ष द्या आणि तुमच्या ओळखीच्या राजनैतिक ऊर्जेचा समावेश करा। आठवड्याच्या अखेरीस वृश्चिक राशीतील चंद्र तुमच्या ध्येयांची पुनर्रचना करण्यास आणि त्या पूर्ण करण्यास मदत करतो। बुध वक्री तुम्हाला आधार देतो आणि तुमच्या योजनांना बळकटी देण्यास मदत करतो। जुलैच्या आठवड्यात गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती होणार आहे। खरं तर शुक्र आणि गुरुची युती मिथुन राशीत असेल, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होईल। ज्योतिषशास्त्रात गजलक्ष्मी राजयोग व्यक्तीला केवळ धनाचे सुख देणार नाही तर व्यक्तीला पद आणि प्रतिष्ठा देखील देईल। हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी खूपच चांगला जाईल। या राशीच्या लोकांना समाजात नवीन ओळख आणि यश मिळू शकते। तसेच तुमची अनेक कामे सहज पूर्ण होऊ शकतात। त्याच वेळी तुम्हाला करिअरमध्ये नवीन कामगिरी देखील मिळू शकते। तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संतुलन, स्पष्ट विचार आणि सर्जनशील दृष्टिकोनाचा आहे। तुमचा स्वामी शुक्र सध्या कर्मभावात आहे, जो तुमच्या कामात सौंदर्य, भव्यता आणि सामाजिक प्रभाव वाढवेल। जरी चंद्र आणि राहूची युती कधीकधी भावनिक गोंधळ किंवा मानसिक दुविधा निर्माण करू शकते, परंतु संयम आणि विवेकाने तुम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकाल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल। सहकारी आणि वरिष्ठांशी चांगले समन्वय साधता येईल। तर 29 जुलै नंतर कोणतेही रखडलेले काम गती घेऊ शकते।
नोकरदारांना पदोन्नती किंवा प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा भागीदारीसाठी अनुकूल आहे, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर आणि व्यावसायिक पैलू पूर्णपणे तपासा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, विशेषतः चैनीच्या वस्तूंवर. एकंदरीत पाहता तुळ राशी, आठवड्याची सुरुवात होताच वैश्विक ऊर्जा तुमच्या जीवनात सुसंवाद आणि संतुलन निर्माण करण्यास प्रोत्साहन देते. शुक्र ग्रह नातेसंबंधांवर भर देत असल्याने तुम्ही मित्र आणि प्रियजनांशी अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी आकर्षित होता. सामाजिक मेळावे आणि मनापासून बोलण्यासाठी वेळ काढा, ज्यामुळे बंध मजबूत होतात. व्यावसायिकदृष्ट्या गुरूचा परोपकारी प्रभाव संभाव्य वाढीचे संकेत देतो. सहयोगी उपक्रम आणि नाविन्यपूर्ण उपायांसाठी खुले राहा. आठवड्याच्या शेवटी सूर्याचे स्थान स्वतःला लाड करण्यासाठी एक उत्तम संधी सूचित करते. तुमच्या आत्म्याला आणि सर्जनशीलतेला पोषण देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा. भावनिक कल्याण केंद्रस्थानी असते. आंतरिक शांती पुनर्संचयित करण्यासाठी सजगता किंवा ध्यानधारणा करा. या आठवड्यात तुमची वैयक्तिक वाढ स्थिर संतुलन राखताना बदल स्वीकारण्यावर अवलंबून आहे. वैश्विक संरेखनावर विश्वास ठेवा, कारण ते तुमच्या समृद्ध नातेसंबंधांच्या आणि संतुलित साधण्याच्या प्रवासाला समर्थन देते. एकंदरीत पाहता तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असेल.